मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता घरामध्ये स्वयंपाक बनवत असते आणि तिच्या मनात ना फक्त आणि फक्त प्रतिमाचेच विचार सुरू असतात। ती आता मनात म्हणते, मला प्रतिमा आत्यांबरोबर कधीच बोलता येणार नाही का, त्यांच्या घरी कधी जाता येणार नाही का। पण हे म्हणाले तसं आम्ही नक्कीच बाहेर भेटू शकतो किंवा प्रतिमा आत्या माझ्याबरोबर फोनवर तरी बोलू शकतात। आणि एवढं असूनही मला एक नातं असं तुटल्यासारखं का वाटतंय। इकडे अस्मिता आणि त्याचबरोबर कल्पना या दोघीही आता झेंडूंच्या फुलांचा हार बनवत असतात। तर प्रताप सुद्धा तिथे त्यांच्याजवळ बसलेला असतो। तेव्हा अस्मिता म्हणते, डॅड मला ना एक प्रश्न आहे। आता हे बघ, आज दसरा आहे ना, दिवाळीपर्यंत मला आपल्या घरामध्ये ना नुसती झेंडूची फुलं दिसतात, का बरं असं, आणि सगळ्यांना अशी झेंडूची फुलंच का लागतात। तेव्हा प्रताप सांगू लागतो, कसं आहे ना अस्मिता, ही पिवळी फुलं आहेत ना बाळा, हे प्रकाश आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। आता तूच बघ ना, त्या फुलांकडे बघ, आपल्याला किती पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं। आणि ही जी केशरी फुलं आहे ना, ते शक्ती आणि विजयाचं प्रतीक आहे आणि म्हणूनच त्यांचा वापर केला जातो, असं आता प्रताप अस्मिताला समजावून सांगतो। तर सायलीच्या मनात मात्र वेगवेगळेच विचार सुरू असतात। तिला आता चैनच पडत नसते। इकडे रविराज हा बाहेर निघालेला असतो। तेव्हा प्रतिमा आता त्याला अडवते आणि म्हणते, थांबा रविराज। तो विचारतो, काय झालं। तेव्हा ती म्हणते, तुम्ही असं मगाशी काही न बोलता बाहेर का निघून आलात। तेव्हा रविराज म्हणतो, तू तुझ्या मुलीला घरात घेतलंस खरं, परंतु तिने तिचे रंग दाखवायला सुरुवात केलीच ना। तेव्हा प्रतिमा अगदी शांत बसते आणि म्हणते, मी बोलेनच तिच्याशी, पण तुम्ही आता सध्या कुठे निघालात। तेव्हा मी सुभेदारांच्या घरी निघालोय, असं रविराज सांगतो। तर प्रतिमा आश्चर्याने विचारते, का बरं, मग तुझी मुलगी तुला काय बोलली ते ऐकू नाही आलं का तुला प्रतिमा, असं रविराज रागात विचारतो। अगं, तुझी पाठराखीनी या घरामध्ये परत कधीच येणार नाही, असंच म्हणाली ना ती। आता मला सांग, म्हणजे कोण येणार नाही, सायलीच ना, तीच आहे ना तुझी पाठराखीन। अगं, तुझी ती मुलगी ना सायलीला नक्कीच असं काहीतरी बोललेली असणार आहे, ज्यामुळे ना सायली पुन्हा कधीही या घरामध्ये येणार नाही, समजलं। तेव्हा प्रतिमाला सुद्धा या गोष्टीचं आता खूपच टेन्शन येतं। इकडे सायली अजूनही किचनमध्येच उभी असते। तिला आता असं तिच्या डोळ्यासमोर धुसर दिसत असतं। स्पष्ट कोण आहे ती मुलगी जंगलात फिरणारी ती दिसत नसते, परंतु आई बाबा असा हाक मारत एक मुलगी जंगलातून तिला येताना दिसत असते आणि जरा ती घाबरलेली असते। पण त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्यामुळे सायलीला काही कळतच नाही की ती तन्वी आहे, म्हणजे मी आहे ते। तिला आता त्या गोष्टीचा खूप त्रास होऊ लागतो। ती डोळे बंद करून घेते। आता आई बाबा असा आवाज देत असताना अचानकच इकडे लाईट्स जातात, त्यामुळे सायली खूपच घाबरते। तिला काय करावं सुचत नसतं। ती इकडे तिकडे बघते, कारण तिच्या कानांवर ना सतत आई बाबा असाच आवाज पडत असतो। तेव्हा या क्षणी घाबरत सायली खूप मोठ्याने आई असं किंचाळते, ओरडते। त्यामुळे घरातील सगळ्यांना अगदी धक्काच बसतो। सगळेजण सायलीकडे बघतात। तेव्हा सर्व विचारतात, सायली काय झालं काय तुला अचानक। अर्जुन देखील तिच्याकडे धाव घेतो आणि विचारतो, काय झालं। विमल सुद्धा पळत येते। कल्पना, अस्मिता, प्रताप हे तिघेही सायलीकडे बघतच राहतात। अर्जुन विचारतो, ए सायली सांग ना गं, काय झालं, तू ओरडलीस का। तर सायलीकडे त्या प्रश्नाचं आता उत्तर नसतं, ती कुणाला काही सांगत नाही। तर दुसरीकडे रविराज प्रतिमाला म्हणतो, मी तरीच म्हटलं, सायली जेव्हा त्या पोरीच्या रूममधून बाहेर आली तेव्हा सायलीचा चेहरा खूप पडलेला होता आणि आता मी ना तिला प्रत्यक्ष जाऊनच विचारतो की नक्की काय झालंय, कारण तुझ्या मुलीला विचारलं तर ती कधीही खरं बोलणार नाही, ती खोटंच बोलणार, मला माहितीये। मग आता प्रतिमा म्हणते, ठीक आहे, मी पण येते तुमच्याबरोबर। रविराज म्हणतो, गरज नाही आहे काही। तेव्हा प्रतिमा हट्ट करते की नाही, मला यायचंय, तिथे काय घडतंय तेही मला बघायचंय। आता चला बरं, आपण दोघे जाऊयात, असं म्हणून दोघेही तिकडे जायला निघतात। इकडे आता विमल म्हणते, सायली ताई काही झालं नाही असं कसं, तुम्ही एवढ्या जोरात ओरडलात, काही झुरळ वगैरे गेलं का आपल्या इथून। त्यावेळी आता सायली म्हणते, नाही। अस्मिता म्हणते, काय, अरे बापरे, आपल्या इथे झुरळ झालेत का। सायली म्हणते, नाही हो, मला असा भास झाला की काहीतरी पायावरून गेलं। जण सायलीची अगदी काळजी करत असतात, पण सायलीकडे आता
त्या प्रश्नाचं उत्तरच नसतं. अर्जुन सुद्धा खुणावतो आणि विचारतो, पण सायली हसूनच नाही असं म्हणते. दुसरीकडे प्रिया मस्तपैकी बेडवर पडून ॲपल खात असते. त्याचवेळी ती सायलीचा देखील विचार करते. बरं झालं त्या सायलीचा आता इकडे थोबाड बघावं लागणार नाही मला. आणि आता फक्त एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे, तो म्हणजे त्या गाठोड्याचा. आता बहुतेक प्रतिमा त्या किल्लेदार सोबत कुठेतरी बाहेर गेली आहे. म्हणजे मला आत्ताच जाऊन ते गाठोडं उचलायला हवं. फक्त इतका वेळ ते तिथे असायला हवं म्हणजे झालं. असं म्हणून प्रिया लगबगीने आता त्या गाठोड्याकडे निघालेलीच असते. नागराज समोरून येतो आणि बरोबर भुरट्या प्रियाचा हा डाव ओळखतो आणि विचारतो, काय कुठे निघालीस तू प्रिया? काय ग, गाठोडं घ्यायला की गाठोडं कुठेतरी लपवायला? तेव्हा आता ती विचारते, काय कुठलं गाठोडं? कारण मला कुठलं गाठोडं वगैरे माहीत नाही. तेव्हा नागराज म्हणतो, ए थापाडे, अगं ह्या थापा वगैरे आहेत ना त्या फक्त जगासाठी. मला अजिबात नाही त्या थापा मारायच्या, कारण जगाला पचतात, मला नाही. आणि कसं आहे ना ग प्रिया, 2 वर्ष झालं आपण एका टीममध्ये आहोत. 2 वर्ष झालं मी तुला ओळखतोय आणि एवढं तर आपण एकमेकांच्या मनातील ओळखतोच ना. आणि जेव्हा तू थोबाड लपवलं ना तेव्हाच मला समजलं की तू काहीतरी नक्कीच लपवतीये, खोटं बोलतीये. प्रिया रागातच विचारते, काय हो, वागणं बघून तर मला कळत नाहीये की तुम्ही माझ्या टीममध्ये आहात म्हणून. तेव्हा नागराज म्हणतो, सॉलिड हुशार आहे हा प्रिया, तू सॉलिड हुशार आहे. असं म्हणून तो तिच्याकडे जातो आणि अगदी नजर रोखतच तिच्याकडे बघत रागात म्हणतो, कसं असतं ना अगं, एक टीम म्हटल्यानंतर कॅप्टनची ना एक जबाबदारी असते. म्हणजेच काल परवा आलेला पोरगा तेच पाणी देणारा असतो ना, तो जर असा कॅप्टनवर दादागिरी करणार असेल तर कॅप्टन काय करतो मग, असं उडवून टाकतो ना त्याला आणि बाजूला ठेवतो व एकटा पाडतो. आणि याची सुद्धा काळजी घेतो की याला कोणी त्याच्या टीममध्ये घेऊच नाही. आणि सेम टू सेम तुझं तसंच झालंय अगं प्रिया, असं म्हणून तो प्रियाला चांगलाच डिवचतो. तर मग ती रागातच त्याच्याकडे आता बघू लागते. तर दुसरीकडे अस्मिता घरातील सर्वजण आता दसऱ्यानिमित्त अगदी छान तयार झालेले असतात आणि म्हणूनच म्हणते की चला सेल्फी घेऊयात आपण. असं म्हणून सगळेजण अगदी आनंदाने सेल्फी काढत असतात. समोर आता रविराज आणि प्रतिमा येऊन उभे असतात. त्याचवेळी आता सगळ्यांचं लक्ष रविराज प्रतिमाकडे जातं. तेव्हा या रविराज प्रतिमा या, असं आता कल्पना आणि प्रताप हे दोघेही म्हणतात. त्यावेळी आता प्रताप म्हणतो, अरे रविराज, मी तुला ना आत्ता नंतर फोन करणारच होतो. कालचा कार्यक्रम एवढा छान झाला ना, त्याबद्दल पूजा खूप छान झाली हा, आणि अगदी प्रसन्न सुद्धा वाटते. तेव्हा विमल म्हणते, वहिनी मी सोनं घेऊन येते हा. तेव्हा कल्पना म्हणते, हो आण पटकन. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही पण आम्ही सोनं घेऊन आलोच नाही, कारण निघताना लक्षातच आलं नाही. तेव्हा सायली प्रतिमाकडे आता बघत राहते. तिला असं वाटत असतं की कधी एकदा मी प्रतिमाच्या जवळ जाईन अन तिला मिठी मारेन, परंतु असं काहीच घडलेलं नसतं. तेव्हा आम्ही एका वेगळ्याच कारणासाठी आलो आहोत, असं आता रविराज म्हणतो. सायली पटकन तेथून जाणार तर आता रविराज म्हणतो, थांब सायली. असं अचानक सायलीला थांबायला सांगितल्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडतो नक्की काय झालं असेल. अर्जुन विचारतो, सिनियर काय झालं नक्की? तेव्हा ते सायलीच आपल्याला सांगेन, असं रविराज म्हणतो. तेव्हा सायली खूप घाबरलेली असते. रविराज तिच्याजवळ जातो आणि विचारतो, मला सांग सायली, नेमकं काय घडलंय ते इथे सांगणार आहेस की आमच्या घरी येऊन सांगणार आहेस? तर आता सायली हसते आणि म्हणते, रविराज काका, अहो कुठे काय घडलंय, काहीच घडलं नाही. मग आता हसूनच असं तिने उत्तर दिल्यामुळे रविराजला अजूनच तिचा राग येतो की एवढं सगळं होऊन देखील सायली अजून शांत का आहे. कल्पना, प्रताप आणि त्याचबरोबर अस्मिता हे सगळेजण सायलीकडे बघत राहतात, कारण नक्की काय झालंय हेच त्यांना माहीत नसतं. दुसरीकडे प्रिया रागात विचारते, म्हणजे मला असं एकटं पाडणार का आता? त्याचवेळी नागराज म्हणतो, एकटं पाडणार नाही, ऑलरेडी एकटं पाडलंय. कारण आम्ही दाखवलेल्या रूटने जेव्हा अर्जुन तुझ्या आईबाबांपर्यंत पोहोचणार आहे तेव्हा तर तू एकटीच पडणार आहेस ना. तेव्हा प्रिया सावध राहा, कारण रात्र वैऱ्याची आहे आणि आता इथून पुढे ना आम्ही तुला मदत नाही करणार आहोत, समजलं? आता इथून पुढे ना आम्ही फक्त आणि फक्त अर्जुनला मदत करणार आहोत.
प्रिया आता खूप म्हणजे खूपच घाबरते. इकडे सायली आता काहीच बोलत नसते म्हणून रविराज विचारतो, सायली तू काहीच सांगणार नाहीस ना, चल आता घरी. तेव्हा कुठे जायचंय असं सायली पुन्हा विचारते. रविराज म्हणतो माझ्या घरी चल. मग आता सायली विचारते आत्ता? अहो रविराज काका मी आत्ता आले असते पण स्वयंपाक बाकी आहे ना, अगोदर स्वयंपाक करून घेते की. तेव्हा कल्पना म्हणते सायली अगं आम्ही ते करू की, भाऊजी सांगतायत ना तुला यायला, मग जा की अगं. तर आता रविराज विचारतो आता तरी येशील का. तेव्हा सायली म्हणते की अहो पण सणाच्या दिवशी असं घराबाहेर पडायचं नसतं ना, मग आता ते घरसुद्धा तुझंच आहे ना असं रविराज म्हणतो. सायलीला बोलायला आता जागाच नसते. तर आता दुसरीकडे नागराज आणि महिपत हे घरी बसलेली असतात. तेवढ्यातच पाटील तेथे येतो आणि जरा घाबरतच विचारतो कशी आठवण काढली साहेब. तेव्हा महिपत म्हणतो कशी आठवण काढली म्हणजे, आता तर तू आमच्या एका टीममधला माणूस आहेस, मला सांग आता पोलीस स्टेशनामध्ये जे काही काम असेल ते तूच करणार की नाही. पण पाटील साहेब तुम्ही उभे का, बसा बरं खाली, बसा बसा. तेव्हा पाटील जरा घाबरत असते ते खुर्चीवर बसतो. तेव्हा काय काम आहे बोला ना असं पाटील विचारतो. तेव्हा एक मिसिंग कंप्लेंट टाकायची होती पण आजच्या तारखेची नाही तर मागच्या तारखेची असं महिपत म्हणतो. पाटील विचारतो पण मिसिंग कंप्लेंट कुणाची टाकायची. तेव्हा ज्या पोरीच्या विरोधात तुला चोरीची कंप्लेंट सापडली ना, कंप्लेंट पुन्हा करायची, त्या बबली लोखंडेची. आता लिही चल, हरवली आहे. मग आता जरा पाटील घाबरतो आणि म्हणतो साहेब अहो पण मी जर अशी खोटी मिसिंग कंप्लेंट केली तर आमच्या सावंतसाहेबांच्या नजरेतून ती अजिबात सुटणार नाही. तेव्हा महिपत रागातच त्याच्याकडे बघते. आता पैसे मिळाल्यानंतर लागला लगेच सावंतसाहेबांना घाबरायला आणि कारणं पुढे करायला. इकडे स्पष्टपणे रविराज विचारतो अगं नेहमी तर एका पायावर यायला तिकडे तू तयार असतेस बरोबर, मग आजच असं काय घडलंय की तू तिकडे येत नाहीये. सायलीला आता आठवतं की कशाप्रकारे प्रिया मला म्हणाली की तू माझ्या आईबाबांपासून ना दूर राहा, तरच मी ना माझ्या आईवर अगदी भरभरून प्रेम करेन. आणि मी तसं प्रियाला वचनसुद्धा दिलं होतं की यापुढे मी अजिबात या घरामध्ये पाऊलसुद्धा टाकणार नाही. मग तू प्रतिमा त्यांना त्रास नाही देणार ना, तर प्रियाने नाही असं म्हटलेलं असतं. तेव्हा अस्मिता विचारते की सायली अगं बोल ना, काही प्रॉब्लेम झालाय का. मग प्रतिमा सुद्धा म्हणते सांग ना अगं सायली, आमच्या घरी न येण्याचं काही खास कारण आहे का. तेव्हा अर्जुनच आता म्हणतो बायको खरं काय आहे ना ते तुला सांगताच येणार नाही आणि खोटं तर तुला बोलता येत नाही, मग काय फक्त अशी गप्प उभी राहणार आहेस का तू असं म्हणून तो सायलीला विचारतो. सायली आता खूप घाबरते. त्याचवेळी अर्जुन म्हणतो सिनियर मी सांगतो आता नक्की काय झालंय. मग तो पुढे येतो आणि सर्वांना सांगतो तन्वीने ना सायलीकडून वचन घेतलंय की सायली ना कधीच तुझ्या घरी पुन्हा येणार नाही. हे ऐकून सगळ्यांना आता खूप मोठा धक्काच बसतो, कारण तन्वीला सायलीचा आणि आत्याचं बॉन्ड अजिबात आवडत नाही म्हणून, आणि या दोघींना दूर करण्यासाठी तिने असं केलंय सिनियर. असं जेव्हा अर्जुन सत्य सगळं सांगतो तेव्हा मात्र रविराजच्या रागाचा आता अगदी पारात चढतो. आणि काल रात्रीपासून सायली फक्त आणि फक्त याच विचारांनी अपसेट आहे की यापुढे तिला ना तुझ्या घरी येता येणार नाही. तर आता सायली अर्जुनकडे बघतच राहते. तिला असं वाटत असतं की कुणाला काही कळू नये, पण अर्जुनने फायनली सत्य सांगितलेलं असतं. तर प्रियाचा आणखी एक कांड सगळ्यांसमोर येतं. तेव्हा मात्र रविराजच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. तो सायलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो सायली चल माझ्याबरोबर. घरातील सगळेजण आता रविराजकडे बघतच राहतात, कारण रविराजला एवढं रागात कधी कुणी बघितलेलं नसतं. त्यावेळी सायली म्हणते रविराज काका ऐका ना, पण रविराज ऐकण्याच्या कोणत्याही मनस्थितीमध्ये नसतो आणि तो सायलीला घेऊन आपल्या घरी जायला निघतो. त्या पाठोपाठ प्रतिमा व अर्जुन देखील जायला निघतात. दुसरीकडे नागराज पाटीलला धमकी देतोय, त्या सावंतचं काय कौतुक सांगतो तू, त्याला ना कळायला नकोच आहे आणि त्यासाठी तर आम्ही तुला पैसे देतोय ना. तेव्हा पाटील म्हणतो अहो पण साहेब मी सावंत साहेबांना काय सांगू ते सांगा, कारण कालपर्यंत त्या बबली लोखंडेची मिसिंग कंप्लेंट तर कुठेच नव्हती आणि आता कुठून आली काय सांगू मी ना. तेव्हा महिपत म्हणतो तुला काय सांगायचं सांग रे, पोलीस स्टेशनच्या जुन्या गाठोड्यामध्ये किंवा कुठे जुन्या कागदपत्रांमध्ये किंवा तुझ्या घरी काहीतरी उत्तर दे त्या सावंतला, पण ती खोटी कंप्लेंट खरी बनून अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचली पाहिजे. तेव्हा ठीक आहे साहेब असं लगेचच आता पाटील म्हणतो आणि खूप मोठी रिस्क घेतो.
इकडे प्रिया आता ते गाठोडे शोधण्यासाठीच लगबगीने बाहेर निघणार. तितक्यात समोरून रविराज, सायली, प्रतिमा आणि अर्जुन हे चौघेही घरात येतात. तर प्रिया खूप घाबरते आणि रागातच सायलीकडे नंतर बघत राहते. तेव्हा रविराज आता सायलीला म्हणतो, सायली, तू आज या घराचा उंबरठा ओलांडलास, ती माझी लेक म्हणून. तेव्हा प्रियाला आता रविराजचं हे बोलणं ऐकून जरा धक्काच बसतो. मग पुढे आता रविराज म्हणतो, आजपासून तुझं हे माहेर आहे असं सायलीला म्हटल्यानंतर ती खूपच खुश होते. तिच्या डोळ्यातून अगदी आनंदाश्रू येतात. प्रतिमा आणि अर्जुनसुद्धा तेवढेच खुश असतात. तर प्रियाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. मग पुढे आता प्रियाला टोमणा मारत रविराज सांगतो, ज्याला कुणाला हे मान्य नसेल त्याने खुशाल या घराबाहेर जावं. मग आता प्रियाला ते बोलणं खूपच झोंबतं. त्यानंतर रविराज सायलीला स्पष्टपणे म्हणतो, आजपासून तुझंच हे घर असणार आहे आणि तुझ्या या हक्काच्या घरी तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. सायली, अर्जुन आणि प्रतिमा या तिघांनाही खूपच आनंद झालेला असतो. तर प्रियाचा चेहराच पडतो. सायलीचं स्वप्न अखेरीस पूर्ण झालेलं असतं, कारण आता तिला या घरातून तरी कोणी बाहेर काढणार नसतं हे तिला चांगल्यापैकी समजतं. त्यामुळे ती आता रडत असते. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. तेव्हा रविराज म्हणतो, नाही सायली, नाही, आता डोळ्यातून असं पाणी नाही काढायचं. आणि तुला मी शेवटचं सांगतोय, हे घर माझं आणि प्रतिमाचं आहे. त्यामुळे या घरामध्ये कोणाला प्रवेश आहे, कोणाला प्रवेश नाही हे फक्त आणि फक्त आम्हीच ठरवणार. तेव्हा सायली आनंदानेच म्हणते, रविराज काका, माझ्या मनावरचं किती मोठं ओझं हलकं झालं म्हणून सांगू. तेव्हा रविराज हात पुढे करतो आणि म्हणतो, सायली, मला अजून एक असं वचन दे, हा असा वेड्यासारखा निर्णय तू पुन्हा कधी म्हणजे कधी घेणार नाहीस. अगं, ज्या लोकांना या घरात काय, या जगात सुद्धा अगदी शून्य किंमत आहे, अशा कोणत्याही माणसाचं काहीही तू ऐकणार नाहीस. आता तसं वचन सायली लगेचच रविराजला देते. सायली म्हणते, मी वचन देते तुम्हाला रविराज काका, तुम्हाला किंवा प्रतिमा त्यांना त्रास होईल मी असं काहीही कधी करणार नाही. तेव्हा रविराज आणि प्रतिमाला खूपच म्हणजे खूपच आनंद होतो. तर प्रियाचा मात्र हे सगळं पाहून संताप होऊ लागतो, कारण ती आता फायनली एकटी पडलेली असते. रविराज आता आपल्या सायलीला लगेचच जवळ घेतो. मग आता प्रियाला हे बघवत नाही. ती मनातच म्हणते की मी चांगली सेटिंग लावली होती तर या किल्लेदारला, या सायलीला पुन्हा घरी घेऊन येण्याची काय गरज होती. पण आता जाऊ दे, अगोदर ना मी माझं ते गाठोडं ताब्यात घेते. अर्जुन विचारतो, काय झालं तन्वी, आता काही बोलायचं नाही आहे का तुला. तेव्हा प्रिया म्हणते, मी काय बोलणार, या घरचे तसेही निर्णय सगळे बाबाच घेतात ना, आणि मी नेहमी ना त्यांच्या मतांचा आदरच करते. असं खोटं बोलून ती सिंपती मिळवण्याचा पुन्हा प्रयत्न करते. त्यानंतर प्रिया म्हणते, बाबा मी जरा बाहेर जाऊन येते. तर असं म्हणून ती घाईतच बाहेर जाते. अर्जुनला वेगळाच डाऊट येतो. तर इकडे सगळं वातावरण अगदी आनंदित झालेलं असतं आणि त्यातल्या त्यात प्रियासुद्धा आता बाहेर गेलेली असते. दुसरीकडे महिपत हा पोलीस स्टेशनजवळ येऊन उभा राहतो. तेवढ्यातच तेथे पाटील येतो. तेव्हा तो तेथे विचारतो, काय झालं शिक्रेश साहेब, बोला ना. महिपत म्हणतो, ए पाटला, अरे केव्हाचा मी इथे उभा राहिलोय, तुला एक काम सांगितलं ते सुद्धा धड जमत नाही का रे. तेव्हा पाटील म्हणतो, अहो साहेब, मी तर तुमचंच काम करायच्या मागे आहे. महिपत म्हणतो, त्या बबलीची मिसिंग कंप्लेंट तुला करायला सांगितली होती ना मी, आणि ती कंप्लेंट सुभेदारांपर्यंत पोहोचली पाहिजे होती. तेव्हा पाटील म्हणतो, एक ना जरा प्रॉब्लेम झाला आहे, कारण सावंत साहेब ना आज सुट्टीवर आहेत. तेव्हा मग आता महिपत रागातच विचारतो, तुला काय त्या सावंत साहेबाच्या कडेवर बसून कंप्लेंट लिहायची आहे का. तेव्हा पाटील म्हणतो, तक्रार लिहून तयार आहे, परंतु अर्जुन सुभेदारपर्यंत कोणतीही तक्रार पोहोचवायची म्हटल्यानंतर ती सावंत साहेबांकडूनच जायला हवी असा नियम आहे, आणि तरच त्यांचा विश्वास बसेल ना. मग महिपत म्हणतो, बरोबर बोलला रे पाटला तू, पॉइंट आहे, हा पॉइंट आहे. बरं, तो सावंत ड्युटीवर येईपर्यंत तू थोडा टाइम घे. मग पाटील म्हणतो की हो चालेल, पण काहीही झालं ना तरीही त्या बबलीची मिसिंग कंप्लेंट सावंतांकडून अर्जुन सुभेदारपर्यंत पोहोचलीच पाहिजे. तेव्हा पाटील म्हणतो, हो साहेब, नका काळजी करू. तिकडे प्रियाने ज्या ठिकाणी ते गाठोडं टाकलेलं असतं, फायनली त्या ठिकाणी ती आलेली असते आणि गाडीतून खाली उतरते. म्हणते की मी इथेच गाठोडं टाकलं होतं आणि इथे तर कुणा माणसांची एजासुद्धा नाही आहे जास्त, म्हणजे मी जिथे टाकलं आहे ना तिथे ते गाठोडं नक्कीच असू शकतं. असं म्हणून ती आता लगेचच जिथे गाठोडं टाकलं आहे तिथे शोधण्यासाठी निघते.
पण खूप वेळ होऊनही तिला ते गाठोडं सापडतच नाही. आता त्या कंपाऊंडच्या बाजूला तिला एक लाल काहीतरी असं दिसतं गाठोड्यासारखं. त्यामुळे ती खुश होते आणि काडीने ते असं गाठोडं ओढण्याचा प्रयत्न करते आणि ते जवळ घेतल्यानंतर पुन्हा ती त्याच्यामध्ये चेक करते तर त्यामध्ये काहीच नसतं. म्हणून प्रिया घाबरते आणि म्हणते, अरे बापरे, कुठे गेलं असेल माझं गाठोडं. तेव्हा आता ती डोक्यालाच हात लावते. तिला काहीही सुचत नसतं की नक्की कुठे गेलं असेल. एवढे प्रयत्न करून मी ते गाठोडं महिपतच्या घरातून चोरलं, त्याचबरोबर अर्जुनच्या भीतीने इथे फेकलं, पण आता कुणी नेलं असेल ते गाठोडं, असं म्हणून आता प्रियाचा पूर्णपणे डावच फसलेला असतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये नागराज चांगलाच हात धुवून प्रियाच्या पाठीमागे ना आता लागलेला असतो. तो म्हणतो, मला सांग, दागदागिने, चांगले कपडे लत्ता, पैसे हे कोणी दिलं ग सगळं तुला? आणि आता मी तुला असं गिफ्ट आहे ना, या जगात तर तुला तसं गिफ्ट कोणीही देऊ शकणार नाही. मी ना आता तुला तुझ्या आईबापाची तोंड ओळख करून देणार आहे प्रिया. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते आणि नागराजच्या मोबाईलमध्ये तिच्या आईबाबांचा तो फोटो बघते. नागराज म्हणतो, तू रविराज आणि प्रतिमाची आई बाबा म्हणून ओळख सांगते ना सगळ्यांना, हीच आहे तुझी खरी ओळख, असं आता नागराज म्हणतो. तर प्रिया आता पूर्णपणे भीतीने घाबरते. दुसरीकडे अर्जुन सदाशिव लोखंडेच्या घरी येऊन पोहोचतो आणि म्हणतो, मला माझ्या बायकोसाठी ना ड्रेस शिवायचा आहे आणि हा ड्रेस कधीपर्यंत मिळेल असंही विचारतो. त्याचवेळी आता तो सदाशिव म्हणतो, सांगतो हा, असं म्हणून तो आतमध्ये जातो. तर अर्जुन लगेचच आता फॅमिली फोटोकडे बघत राहतो. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.